हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ आदिती नेवे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन न्यूट्रिशन या CETच्या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट प्रीवियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्या काही सुरुवातीच्या टॉपिकवर दिलेला आहे. विचारले द प्रोसेस इन विच अन ऑर्गॅनिझम कन्झ्युम्स अँड युटिलाइजेस फूड इज नोन ॲज. ओके, कुठल्या प्रोसेसमध्ये आपण फूड कन्झ्युम करतो आणि त्याला युटिलाइज करतो. सिम्पल, जर फर्स्ट तुमचं जे पेज आहे, फर्स्ट पेजवरच ही लाईन दिलेली आहे की WHO ने याला काय म्हटलेलं आहे, न्यूट्रिशन म्हटलं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इन अँड नॉन ॲब्झॉर्बेबल फूड इनटू द सिम्पल अँड ॲसिमेबल सबस्टन्सेस. अशा ही सुद्धा डेफिनेशन आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, तुमचे जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये दिली. सो हे कशाची डेफिनेशन आहे, डायजेशनमध्ये आपण काय करतो, जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे त्यांना ब्रेक करून सिम्पल म्हणजे जे ॲब्झॉर्ब होऊ शकतील अशा सबस्टन्समध्ये त्यांना कन्वर्ट करतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमवर बघा काही क्वेश्चन आहे. कॉलम मॅच द कॉलम दिलेत आपल्याला. सो बघा, फर्स्ट दिले इनामल. ओके, इनामल हा कशाचा पार्ट आहे, टूथचा पार्ट, क्राऊनमध्ये जो प्रेझेंट असतो. सो दिस इज द टूथ. ओके, गमच्या वरती जो हे गम आहे, गमच्या वरती जो व्हाईट पार्ट प्रेझेंट असतो दॅट इज क्राऊन. आणि क्राऊन कशाने बनलेला आहे, इनामलने बनला आहे. इनामल हा तुमच्या बॉडीचा हार्डेस्ट सबस्टन्स आहे, म्हणजे फर्स्टचं डी. मग बघा, फर्स्टचं डी आपल्याला फक्त ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. तरी सुद्धा आपण बाकी क्रॉस चेक करूयात. बघा, बाकी ऑप्शन्स आपल्याला काय दिसत आहेत. ए, सेकंडचं ए, डेंटाईन. डेंटाईन काय आपला, डेंटाईन इज अ येस कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. हे सुद्धा आपल्याला स्टेटमेंटमध्ये दिले की डेंटाईन जे आहे हे आधी कनेक्टिव्ह टिश्यू असतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं. सो इट इज अ कॅल्शिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर पल्प कॅव्हिटी. या पल्प कॅव्हिटीमध्ये आपले ब्लड वेसल्स आणि नर्व्स प्रेझेंट असतात आणि रूट इज कवर्ड बाय द सिमेंटम. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनची जी लेंथ आहे ॲज कम्पेअर्ड टू स्मॉल इंटेस्टाईन कशी असते, कमी असते. आणि ही सुद्धा आपल्या बुकमध्ये मेन्शन आहे की लार्ज इंटेस्टाईनची जी लेंथ आहे दॅट इज 1.5 मीटर. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दोन स्टेटमेंट दिले आहेत आपल्याला. फर्स्ट स्टेटमेंट आहे ह्यूमन बीइंग्स हॅव डिफरंट काइंड्स ऑफ टीथ फिटेड इनटू जॉ अँड दिस डेंटिशन इज डिस्क्राइब्ड ॲज डायफायोडोंट. बघा, स्टेटमेंटमध्ये काय दिलंय की ह्युमनचे जे टीथ आहेत ते फिट आहे जॉमध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, डायफायोडोंट. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. का, कारण ज्या वेळेस आपण फिटेड इनटू जॉज असं म्हणतो, जे आपले सॉकेट्स आहेत त्या सॉकेट्समध्ये फिट असतात आणि याला आपण थिकोडोंट असं म्हणतो. ओके, सो डायफायोडोंट हे नाही आहे. डायफायोडोंट म्हणजे आपल्या पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये दोन वेळेस आपल्याला दात येतात, दॅट इज द एक आपले मिल्क टीथ आणि एक परमनंट टीथ. ओके, सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट बघा, ह्युमन बीइंग्स हॅव 4 डिफरंट काइंड्स ऑफ टीथ आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, हेटेरोडोंट. येस, इन्सिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स, मोलार्स हे 4 डिफरंट टाईपचे टीथ आपल्याकडे प्रेझेंट आहे आणि यालाच आपण हेटेरोडोंट स्ट्रक्चर ऑफ टीथ असं म्हणतो. सो स्टेटमेंट 1 इज रॉंग अँड 2 इज करेक्ट. मग बघा, ऑप्शन 4 स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड 2 इज करेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन ह्युमन बीइंग्स होस्ट डॅश डॅश होस्ट सम सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कुठल्या पार्टमध्ये सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व असतात. ओके, जे आपले लार्ज इंटेस्टाईन असतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये हे सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. पण आपल्याला इथं डायरेक्ट पार्ट दिलेले आहेत बघा. सो सीकम इज द पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन ज्याच्यामध्ये हे सिम्बायोटिक मायक्रोब्स प्रेझेंट असतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट, अप्पर सरफेस ऑफ टंग. टंगच्या अप्पर सरफेसवर खूप सारे प्रोजेक्शन्स प्रेझेंट असतात ज्यांना आपण काय म्हणतो. बघा, घाई न करता टेस्ट बोर्ड ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही. जर तुम्ही बुक नीट वाचली असेल तर आपल्या जे टंग असते, टंगच्या सरफेसवर खूप साऱ्या पॅपिलीज प्रेझेंट असतात आणि मग या पॅपिलीजवर काय असतात, टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, व्हेरियस पॅपिलीज आर प्रेझेंट. नेक्स्ट क्वेश्चन, वेन अ टूथ इज फिक्स्ड इन टू द सॉकेट ऑफ जॉ. याला आत्ताच आपण डिस्कस केलं. दिस टाईप ऑफ डेंटेशन इज नोन ॲज थिकोडोंट डेंटेशन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट, इन ह्युमन बीइंग्स अपेंडिक्स अरायझेस फ्रॉम. अपेंडिक्स तुम्ही ऐकलं असेल, हे अपेंडिसायटिस ज्याच्यामध्ये आपण अपेंडिक्स रिमूव्ह करतो, हा कुठल्या पार्टला प्रेझेंट असतो. दिस इज द वेस्टिजियल ऑर्गन. जर आपण लार्ज इंटेस्टाईनचा सीकमचा पार्ट बघितला, ओके, सो या सीकमच्या पार्टमध्ये हे थोडंसं प्रोजेक्शन, फिंगर लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट आहे जे वेस्टिजियल आहे, याला आपण म्हणतो अपेंडिक्स. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, जिथं हे आपलं प्रेझेंट आहे अपेंडिक्स. त्यानंतर नेक्स्ट बघा,
इन ह्युमन बिंग्स अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. ओके, कॉमन पॅसेज कुठला आहे? जर आपण बघितलं नेझल कॅव्हिटीमधून सुद्धा फॅरिंग्स येतो जिथून एअर पास होते. ओके, इथं तुमचा जो फॅरिंग्स आहे त्याला आपण काय म्हणतो? नेझोफॅरिंग्स. आणि जो ओरल कॅव्हिटीपासून येतो, ओरल कॅव्हिटीमधून काय येतं? फूड येतं. हे फूड सुद्धा इथं जाते. मग दिस इज नेझोफॅरिंग्स अँड दिस इज ओरोफॅरिंग्स. मग यांचा जो कॉमन पाथवे आहे अँड ओरोफॅरिंग्स, म्हणजे यांचा जो कॉमन पाथवे आहे दॅट इज pharynx. So correct option is option A, pharynx. Next question बघा. The coils of intestine are held together by. Okay, जे इंटेस्टाईनचे वेगवेगळे कॉइल्स असतात ते कशाने हेल्ड केले जातात? बाय मेसेंटरीज. कशाने हेल्ड करतात हे? मेसेंटरीज. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला टूथचं स्ट्रक्चर दिलं आहे आणि करेक्टली मॅच पार्ट ओळखायचा आहे. ओके, हा जो पार्ट आहे बघा, हा गमच्या वरचा, ही सेम डायग्राम आपल्या बुकमध्ये सुद्धा दिली आहे, बोर्डच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये. गमचा जो वरचा पार्ट आहे दॅट इज क्राऊन. आणि आताच आपण डिस्कस केलं की क्राऊन हा कशाचा बनलेला असतो? इट इज मेड अप ऑफ इनामल. ओके, अँड इनामल बघा, इनामल इज द हार्डेस्ट पार्ट. आपण मॅच द कॉलम सुद्धा आताच केलं बघा. सो हे तर ऑप्शन येणार नाहीत, डेंटाईन नाही आहेत, इनामल आहे. ओके, इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, नो. अँड इट इज मेड अप ऑफ येस कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट, जो कशाला कव्हर करतो? क्राऊनला कव्हर करतो. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट स्टेटमेंट्स दिले आहेत आपल्याला. दोघे स्टेटमेंटमध्ये करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे. बघा, फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे, द जॉईंट बिटवीन टूथ अँड जॉबोन. टूथ आणि जॉबोनचा जो जॉईंट असतो त्याला आपण गोमोफायसिस म्हणतो. इट इज द करेक्ट स्टेटमेंट. ओके, या जॉईंटला आपण काय जॉईंट म्हणतो? दिस इज अ गोमोफायसिस जॉईंट. स्टेटमेंट 2, ह्युमन बिंग्स हॅव डिफरंट काइंड्स ऑफ टीथ, हेन्स इट इज डिस्क्राइब्ड ॲज डायफायोडोंट. ओके, डिफरंट काइंड्स ऑफ टीथ असल्यामुळे ह्युमन्सचं जे डेंटिशन आहे इट इज हेटेरोडोंट. ओके, हे आपण आताच डिस्कस केलं. सो हेटेरोडोंट टाईप असेल तर डिफरंट टाईप्स आणि डायफायोडोंट लाईफमध्ये 2 वेळेस येतात. सो सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. मग स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड त्याचे स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. ओके, त्यानंतर अपेंडिक्स इज फंक्शनल अँड हेल्प्स इन डायजेशन ऑफ सेल्युलोज इन. बघा, आपल्या बॉडीमध्ये सेल्युलोजचं डायजेशन होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे तसे एन्झाईम्ससुद्धा नाही आहेत आणि तसे बॅक्टेरियासुद्धा नाही आहेत. पण काही रुमिनंट्स जे असतात, म्हणजे काही हर्बीवोर्स जे असतात, या हर्बीवोर्समध्ये जो त्यांचा अपेंडिक्स आहे, सॉरी हर्बीवोर्समध्ये येस, जो त्यांचा अपेंडिक्स आहे तो फंक्शनल आहे. आपल्यामध्ये अपेंडिक्स कसं आहे? इट इज वेस्टिजियल, पण त्यांच्यामध्ये अपेंडिक्स फंक्शनल आहे. त्यांच्यामध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरियाज, प्रोटोझोआज प्रेझेंट असतात, जे काय घडवून आणतात? सेल्युलोजचं डायजेशन घडवून आणतात. सो करेक्ट ऑप्शन इज हर्बीवोर्स किंवा जे रुमिनंट्स असतात त्यांच्यामध्ये. देन डेंटाईन आताच आपण बघितलं, इट इज अ कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. बघा, ऑप्शन काय दिले? लूज कनेक्टिव्ह, डेन्स कनेक्टिव्ह, ॲडिपोज अँड कॅल्सिफाईड. हे आपल्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे की डेंटाईन इज अ कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. मग डेंटाईनमध्ये कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? की हळूहळू या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कशाचं डिपॉझिशन होतं? कॅल्शियमचं डिपॉझिशन होतं आणि ते थोडंसं हार्ड व्हायला लागतं. त्यानंतर नेक्स्ट, लेंथ ऑफ एलिमेंटरी कनाल. पहिल्याच पेजवर आपल्याला दिले की एलिमेंटरी कनालची लेंथ किती असते? 8 to 10 मीटर्स. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, विच मॅच द कॉलम. ओके, सो आपल्याला काही पार्ट्स दिलेले आहेत एलिमेंटरी कनालचे आणि आपल्याला त्यांचा शेप जो आहे तो मॅच करायचा. बघा, फर्स्ट आपल्याला दिलेला आहे डिओडिनम. कुठे प्रेझेंट असतं? जसं स्टमक आहे, जे शेप स्टमक आपल्याकडे प्रेझेंट आहे. जस्ट अ सेकंड. आपल्याकडे इसोफेगस नंतर असं जे शेप स्ट्रक्चर जे आहे ते प्रेझेंट आहे, जे खाली टर्न घेतं इंटू यू शेप स्ट्रक्चर. म्हणजे स्टमक कसं आपला जे शेप. सो स्टमक इज जे शेप आणि डिओडिनम हे जे यू शेप स्ट्रक्चर आहे दॅट इज डिओडिनम, जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ओपन होतं. ओके, सो डिओडिनम इज अ यू शेप स्ट्रक्चर. त्यानंतर टंग जी आहे, ओके, टंग कशी असते आपली? रफली ट्रायंग्युलर शेप. सो टंग इज ट्रायंग्युलर अँड अपेंडिक्स कसं आहे? वर्म लाईक आहे. सो बघा, करेक्ट ऑप्शन डिओडिनम इज यू शेप. ओके, ऑप्शन नंबर बी. सॉरी, हां. सो डिओडिनम इज ऑप्शन नंबर ए. डिओडिनम इज यू शेप्ड. ओके, त्यानंतर स्टमक इज युअर जे शेप स्ट्रक्चर अँड टंग इज ट्रायंग्युलर. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन, राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आपलं एलिमेंटरी कनालच्या स्ट्रक्चर्सवर हे क्वेश्चन्स आहेत.
स्टेटमेंट दिले आहेत आपल्याला. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे द मस्क्युलॅरिस ऑफ इंटेस्टाईन कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू लॉन्जिट्युडिनल अँड ऑब्लिक मसल्स ओनली. बघा फर्स्ट स्टेटमेंट जर तुम्हाला आठवत असेल हिस्टोलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनाल ज्यावेळेस आपण स्टडी करतो, जर एलिमेंटरी कॅनालचा आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेतला तर आपल्याला बाहेर काही लेअर दिसतात, सेरोसा, त्याच्यानंतर आतमध्ये लेअर दिसतो आपल्याला मस्क्युलॅरिस, सब म्युकोसा अँड म्युकोसा. सो हा जो सेकंड लेअर आहे मस्क्युलॅरिस हा प्रत्येक ऑर्गनमध्ये म्हणजे प्रत्येक पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनालमध्ये व्हॅरी करत असतो. सो आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे ज्यावेळेस आपण इंटेस्टाईनचा हा लेअर बघतो मस्क्युलॅरिस, त्यावेळेस लॉन्जिट्युडनल आणि ऑब्लिक मसल्स असतात का? बघा जर तुम्ही बुक नीट वाचली असेल तर आपल्या इंटेस्टाईनमध्ये ऑब्लिक मसल्स आर ॲब्सेंट. इन्स्टेड ऑफ ऑब्लिक मसल्स कुठल्या मसल्स प्रेझेंट असतात? सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. इन्स्टेड ऑफ ऑब्लिक कुठल्या मसल्स असतात? सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. क्लिअर. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा द मस्क्युलॅरिस ऑफ स्टमक इज मेड अप ऑफ. स्टमकचा जो मस्क्युलॅरिस लेअर आहे तो आउटर लॉन्जिट्युडनल, येस आउटर लॉन्जिट्युडनल लेअर प्रेझेंट असतो. त्यानंतर मिडल ऑब्लिक, मिडलमध्ये ऑब्लिक लेअर नसतो, मिडलमध्ये कुठला लेअर असतो? सर्क्युलर लेअर असतो आणि इनरमध्ये इन्स्टेड ऑफ सर्क्युलर ऑब्लिक लेअर असतो. ओके, सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. मग बघा सही आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन नंबर सी स्टेटमेंट 1, ऑप्शन नंबर बी स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. ओके, दोघी स्टेटमेंट आपली इनकरेक्ट आहे. इन्स्टेड ऑफ ऑब्लिक सर्क्युलर मसल्स इंटेस्टाईनमध्ये असतात आणि इनर कुठले असतात? स्टमकमध्ये ऑब्लिक आणि मिडल जे असतात दॅट इज द सर्क्युलर मसल. ओके, सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. लॅक्टियल्स आर प्रेझेंट इन द म्युकोसा ऑफ. कुठे प्रेझेंट असतात? बघा जो स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट असतात ज्यांना आपण काय म्हणतो? विलाई. या विलाईचं काम काय असतं? जे फूड डायजेस्ट झालं आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन करायचं हे काम आहे, राईट. मग यांच्यामध्ये खाली काही ब्लड वेसल्स तर प्रेझेंट असतात पण एक मोठी वेसल प्रेझेंट असते जिच्यामध्ये काय ॲब्झॉर्ब होतं आहे? फॅट्स ॲब्झॉर्ब होतात. ओके, लिम्फ ज्याच्यातून फ्लो करत असतं आणि लिम्फ फ्लो करणारी जी वेसल असते तिला आपण काय म्हणतो? लॅक्टियल. सो लॅक्टियल कुठे प्रेझेंट आहे? आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉलोइंग आर द 4 कॉन्सेंट्रिक लेयर्स ऑफ द वॉल ऑफ इंटेस्टाईन फ्रॉम आउटर टू इनर साईड. ओके, इंटेस्टाईन म्हणजे अगेन हिस्टोलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनाल, आउटर साईडपासून इनर साईडपर्यंत काय प्रेझेंट आहे? आत्ताच आपण डिस्कस केलं की सगळ्यात बाहेर असतो सेरोसा. ओके, त्यानंतरचा लेअर असतो आपला मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस नंतर आपला प्रेझेंट आहे सब म्युकोसा आणि मग म्युकोसा. बघा मग कुठलं करेक्ट आहे? ओके, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सेरोसा, मस्क्युलॅरिस, सब म्युकोसा अँड म्युकोसा. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट दिलं बघा क्रिप्ट्स ऑफ लेबरकुहान आर फाउंड इन. ओके, क्रिप्ट्स ऑफ लेबरकुहान ज्यावेळेस आपण इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर स्टडी करतो. ओके, सो इंटेस्टाईनच्या स्ट्रक्चरमध्ये जे आपल्याला ह्या खाली धसलेला इन्व्हेजनवाला जो पार्ट दिसतो आहे त्याला आपण काय म्हणतो? दीज आर क्रिप्ट्स ऑफ लेबरकुहान आणि यास एक ज्यूस सिक्रेट करत असतात दॅट इज सकस एंट्रिकस विच इज ऑल्सो नोन ॲज इंटेस्टिनल ज्युसेस. सो ऑब्व्हियसली हे कुणाच्या वॉलमध्ये प्रेझेंट असणार आहे? वॉल ऑफ इंटेस्टाईन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर डायजेस्टिव्ह ग्लँड्सवर बघा पुढचे क्वेश्चन्स. आयलेट्स ऑफ लँगर हँड्स आर. पहिले तर आयलेट्स ऑफ लँगर हँड्स हे कुठे प्रेझेंट असतात? द आयलेट्स ऑफ लँगर हँड्स आर प्रेझेंट इन द पँक्रियास. पँक्रियाज आपली हेटेरोक्राइन ग्लँड आहे, त्याच्यात ॲसिनार सेल्स सुद्धा आहेत आणि मधल्या ज्या सेल्स असतात त्या आयलेट्स ऑफ लँगर हँड्स. ओके, सो आयलेट्स ऑफ लँगर हँड्स आर द ग्रुप्स ऑफ एंडोक्राइन सेल्स ऑफ पँक्रियाज. ओके, सो थायरॉइडच्या सेल्स नाही आहेत, CNSच्या सेल्स नाहीत, नर्वस सिस्टीमच्या सुद्धा नाहीत. ओके, बघा पँक्रियासचे जर लोब्स आठवत असतील तर पँक्रियाजमध्ये असे फ्लावर शेप लोब्स असतात. बाहेर ज्या सेल्स प्रेझेंट असतात त्या ॲसिनार सेल्स आहेत विच आर एक्झोक्राइन इन नेचर. त्या काय सिक्रेट करत असतात? पँक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करत असतात. आणि आतल्या ज्या सेल्स असतात त्या असतात आयलेट्स ऑफ लँगर हँड्स. हे काय सिक्रेट करतात? काही हॉर्मोन्स सिक्रेट करतात जसं इन्सुलिन, ग्लुकॅगॉन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर इज. बघा लोब्युल्स, ॲसिनाय, विलाय अँड सार्कोमियर. सार्कोमियर तर मसलचा पार्ट आहे, विलाय स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. ॲसिनाय आत्ताच आपण डिस्कस केलं की ॲसिनाय आर द ॲसिनार सेल्स ॲज इन दे आर प्रेझेंट इन पँक्रियाज. सो करेक्ट ऑप्शन इज लोब्युल्स. बघा लिव्हर जो आहे इट इज अ बायलोब स्ट्रक्चर. ओके, हे दोन असे लोब्स लिव्हरमध्ये प्रेझेंट आहेत. क्लिअर. पण या लोब्समध्ये सुद्धा छोटे छोटे लोब्युल्स प्रेझेंट आहेत. जर तुम्हाला स्ट्रक्चर आठवत असेल एक पेंटागोनल किंवा हेक्झागोनल स्ट्रक्चर असतं लोब्युल्सचं ज्याच्यामध्ये
तीन ट्रायड, पोर्टल ट्रायड असतो, त्यानंतर बाईल कॅनॅलिक्युला असतात, काही कफर सेल्स प्रेझेंट असतात एका लोब्युलमध्ये. सो यांचा जो युनिट आहे दॅट इज लोब्युल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे आपल्याला. ओके, सो डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड RBC इज कॅरीड आउट बाय, नॉट मॅच द फॉलोइंग. कशामुळे RBCचं डिस्ट्रक्शन, जुन्या RBC तुम्हाला माहित आहे की RBCचा लाईफ स्पॅन किती आहे, इट इज अबाउट 120 days. सो आफ्टर 120 days RBCचं डिस्ट्रक्शन कुठल्या एरियामध्ये होतं. सो डिस्ट्रक्शन होत आहे आपल्या लिव्हरमध्ये. ओके, लिव्हर अँड स्प्लीन, पण स्प्लीन आपल्याला ऑप्शन नाही. सो लिव्हर आणि लिव्हरमध्ये कुठल्या सेल्स प्रेझेंट असतात, कफर सेल्स. दीज आर द मॅक्रोफेजेस ऑफ लिव्हर. म्हणजे या काय करू शकतात, फॅगोसाइटोसिस करू शकतात आणि अशा पद्धतीने RBCला काय करतात, डिस्ट्रक्ट करतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कफर सेल्स ऑफ लिव्हर हेल्प्स इन, आताच आपण बघितलं की लिव्हरच्या ज्या कफर सेल्स आहेत त्या कशा आहेत, दीज आर मॅक्रोफेजेस. म्हणजे या काय करू शकतात, या फॅगोसाइटोसिस करू शकतात. ओके, त्यानंतर बाकीचं जे मेन फंक्शन आहे लिव्हरचं दॅट इज डिटॉक्सिफिकेशन. तर काही टॉक्सिक सबस्टन्स जर असेल तर हे काय करतात, एनगल्फ करतात. सो करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट अँड 5. बघा कुठे दिलं आहे, ऑप्शन नंबर डी. आले लक्षात. सो लिव्हरमध्ये डिटॉक्सिफिकेशन किंवा फॅगोसाइटोसिसची जी प्रोसेस आहे ती कोण करत असते, कफर सेल्स. त्यानंतर बघा काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट स्टेटमेंट दिले आपल्याला, पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट बिलो द टंग. करेक्ट आहे का हे स्टेटमेंट बघा. पॅरोटिड ग्लँड ही आपली लार्जेस्ट सलायव्हरी ग्लँड आहे जी आपल्या चिक्सच्या रिजनमध्ये प्रेझेंट असते. सो प्रेझेंट बिलो द टंग इज रॉंग. बिलो द टंग, टंगच्या खाली कुठली प्रेझेंट असते, सबलिंग्युअल प्रेझेंट असते. सेकंड स्टेटमेंट, सबलिंग्युअल सलायव्हरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इयर. दिस इज ऑल्सो रॉंग. ओके, फ्रंट ऑफ इयरमध्ये कुठली प्रेझेंट आहे, पॅरोटिड ग्लँड प्रेझेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बोथ स्टेटमेंट्स आर रॉंग. बघा कुठे दिलं आहे, बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ऑप्शन नंबर बी, बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर इनकरेक्ट स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अगेन इट इज अ स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. एसिनार सेल्स ऑफ पेंक्रियास सिक्रेट इन्सुलिन. ओके, एसिनार सेल्स आत्ताच आपण डिस्कस केलं की ज्या एसिनार सेल्स असतात त्या बाहेरच्या साईडला प्रेझेंट आहे आणि यांचं एक्झोक्राईन फंक्शन आहे. एक्झोक्राईन फंक्शन आहे म्हणजे ह्या काय सिक्रेट करतात, पेंक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करतात. दिस सिक्रेट्स पेंक्रियाटिक ज्युसेस अँड नॉट हॉर्मोन. आणि इन्सुलिन जो आहे तो काय आहे, इन्सुलिन इज अ हॉर्मोन. म्हणजे स्टेटमेंट 1 इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. त्यानंतर स्टेटमेंट 2, द डेल्टा सेल्स ऑफ पेंक्रियास सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन. ओके, पॅंक्रियासच्या ज्या डेल्टा सेल्स आहेत, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समध्ये किती सेल्स असतात, 4 टाईपच्या सेल्स असतात. ओके, अल्फा, बीटा, डेल्टा अँड PP सेल्स. ओके, सो सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करायचं काम कोणाचं असतं, डेल्टा सेल्सचं. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. सो आपला ऑप्शन काय असेल, ऑप्शन स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड 2 इज करेक्ट. सो डी इज द करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर फॅगोसाइटिक्स. जस्ट वी हॅव डिस्कस अबाउट दिस की ज्या कफर सेल्स आहेत त्या लिव्हरच्या फॅगोसाइटिक सेल्स किंवा मायक्रोफेजेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 कॉलम्स दिले आपल्याला कॉलम 1 अँड कॉलम 2. सो काही सेल्स दिल्यात आणि आपल्याला त्यांचे प्रोडक्ट्स कुठले ते ओळखायचे. तो फर्स्ट सेल इज अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल. ह्या तिघी ज्या सेल्स आहेत दीज आर द सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. म्हणजे या कशाच्या सेल्स आहेत, या पॅंक्रियासच्या सेल्स आहेत. ओके, म्हणजे या सेल्स आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणजे कुठलं तरी हॉर्मोन सिक्रेट करतील. ओके, उरलेलं ऑप्शन काय आपल्याकडे, ग्लॉबलेट सेल्स. ग्लॉबलेट सेल्स आर द वन जे काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. सो तुम्ही बघू शकता की 4th ए असं ऑप्शन आपल्याला इथं एकच दिसतंय. सो करेक्ट ऑप्शन इज ए. स्टील आपण याला क्रॉस चेक करूयात. बघा, ज्या अल्फा सेल्स आहेत, अल्फा सेल्स काय सिक्रेट करतात, ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात. बीटा सेल्स काय सिक्रेट करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात. आणि डेल्टा सेल्स आत्ताच आपण बघितलं की करेक्ट स्टेटमेंट होतं, ह्या काय सिक्रेट करतात, सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. फिजिओलॉजीवर काही क्वेश्चन्स आहेत. बघा कशा पद्धतीने डायजेशन होतं. द केमिकल डायजेशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग स्टार्ट्स फर्स्ट इन ह्युमन एलिमेंटरी कॅनाल. ओके, आपल्या एलिमेंटरी कॅनालमध्ये फर्स्ट यापैकी कुठल्या सबस्टन्सचं, मॅक्रोमोलिक्युलचं डायजेशन होतं. सो डायजेशन कुठून स्टार्ट होतं, डायजेशन स्टार्ट्स विथ माउथ. माउथमधून डायजेशन स्टार्ट होतं. सो माउथमध्ये आपलं काय प्रेझेंट आहे, सलायव्हरी अमायलेज. केमिकल डायजेशन विचारलं आपल्याला. ओके, म्हणजे जे एन्झाईमने होते. सो माउथमध्ये आपल्या काय प्रेझेंट आहे, सलायव्हरी अमायलेज. आणि सलायव्हरी अमायलेज कशावर काम करतं, स्टार्चवर काम करतं. ओके, सो सलायव्हरी अमायलेज कन्वर्ट स्टार्च इंटू माल्टोज. ओके,
सो एवढं जर डायजेशन आपल्या माउथमध्येच होतं फर्स्ट टाईप. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ ऑर्गन्स डू नॉट प्रोड्यूस डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. काय विचारलंय, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स कुठले ऑर्गन्स प्रोड्यूस करत नाहीत. ओके बघा ऑप्शन दिलेलं आहे लार्ज इंटेस्टाईन अँड लिव्हर्स, डिओडिनम, जेजुनम, लिव्हर, पँक्रियास, सलायव्हरी ग्लँड अँड स्टमक. ओके हे दोघी तर ऑप्शन येणारच नाही कारण सलायव्हरी ग्लँडमध्ये एन्झाईम प्रेझेंट आहे अमायलेज, स्टमकमध्ये सुद्धा एन्झाईम्स असतात. त्यानंतर थर्ड लास्ट ऑप्शन बघा डिओडिनम अँड जेजुनम. ओके डिओडिनममध्ये सकस एंट्रिकस रिलीज होत असतं. ओके दिस इज द काय म्हणतो आपण स्मॉल इंटेस्टाईनचे ज्युसेस, इंटेस्टिनल ज्युसेस, म्हणजे हेही ऑप्शन येणार नाही. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन लिव्हर, लिव्हर अँड पँक्रियास, पँक्रियासमध्ये कुठले ज्युसेस सिक्रेट होतात, पँक्रियाटिक ज्युसेस, जसं पँक्रियाटिक अमायलेज, लायपेज. ओके सो करेक्ट ऑप्शन इज लार्ज इंटेस्टाईन अँड लिव्हर. ओके यांच्यामध्ये लिव्हर बाईल ज्यूस सिक्रेट करतो बट बाईल ज्यूस इज नॉट डायजेस्टिव्ह एन्झाईम. बाईल ज्यूसमध्ये कुठल्याही पद्धतीचं एन्झाईम प्रेझेंट नसतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. त्यानंतर ॲक्शन ऑफ सलायव्हरी अमायलेज स्टॉप्स व्हेन इट मिक्स विथ द गॅस्ट्रिक ज्युसेस. ओके सलायव्हरी अमायलेजची ॲक्शन बंद होते जेव्हा हा गॅस्ट्रिक ज्यूससोबत मिक्स होतो. असं का होतं, कारण बघा आपण जर रोल बघितला, ही जी सलायव्हरी अमायलेजची ॲक्शन असते ही कोण स्टॉप करतं, इट इज स्टॉप्ड बाय द HCl. कारण HClचा जो pH आहे तो खूप कमी आहे, ॲसिडिक कंडिशन, आणि एवढ्या कमी pHवर सलायव्हरी अमायलेज काम करू शकत नाही. सो करेक्ट स्टेटमेंट बघा ऑप्शन नंबर बी, दॅट अमायलेज बिकम्स इनॲक्टिव्ह in pH 1.8. नेक्स्ट आपल्याला काही स्टेटमेंट दिलेत. फर्स्ट स्टेटमेंट इज सिक्रेटिन स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ बाईल ज्यूस, पँक्रियाटिक ज्यूस अँड इंटेस्टिनल ज्यूसेस. ओके आणि सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे गॅस्ट्रिन इनहिबिट्स द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूसेस. बघा जे सेकंड स्टेटमेंट आहे, आधी पण सेकंड स्टेटमेंट इझी बघा. गॅस्ट्रिन जो आहे, गॅस्ट्रिन इनहिबिट नाही करत तर गॅस्ट्रिन काय करतो, स्टिम्युलेट करतो द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस. ओके गॅस्ट्रिन काय करतो, इट स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, हे आपलं एक रॉंग स्टेटमेंट आहे. आणि फर्स्ट स्टेटमेंट दिले सिक्रेटिन, येस सिक्रेटिन काय करतं, सिक्रेटिन स्टिम्युलेट्स हे सगळे पँक्रियाटिक ज्युसेस वगैरे ना स्टिम्युलेट करतं. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. मग बघा ऑप्शन स्टेटमेंट 1 is correct and statement 2 is incorrect. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अगेन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. स्टेटमेंट 1 ऑक्झेंटिक सेल्स ऑक्झेंटिक सेल्स सिक्रेट्स पेप्सिनोजेन, आणि सेकंड स्टेटमेंट आहे चिफ सेल्स सिक्रेट्स HCl. हे वाईस वर्सा आहे. ज्या ऑक्झेंटिक सेल्स आहेत त्या ऑक्झेंटिक सेल्स HCl सिक्रेट करतात आणि ज्या चिफ सेल्स आहेत त्या पेप्टाइड सेल्स ह्या काय सिक्रेट करतात, पेप्सिनोजेन सिक्रेट करतात. सो दोघी स्टेटमेंट are wrong statement. So both statement 1 and 2 are incorrect statement. Clear? त्यानंतर next question बघा. Okay next question, from the given list which of the following do not bring about the digestion, ज्याच्यामुळे डायजेशन होत नाही of emulsified fat into fatty acid and monoglyceride in humans. म्हणजे यापैकी कुठला जो आहे सॉरी तो डायजेशन मध्ये हेल्प करत नाही. सो बघा फर्स्ट ऑप्शन दिले बाईल, सेकंड दिले आपल्याला पँक्रियाटिक ज्यूसेस, सकस एंट्रिकस अँड गॅस्ट्रिक ज्यूस. सो बाईलचा डायरेक्ट रोल नाही आहे फॅट्सचं डायजेशन करण्याला, कारण इथं आपल्याला ऑलरेडी दिलं आहे की फॅट्स कशा आहेत, इमल्सिफाईड. बाईलचं काम काय, फॅट्सला इमल्सिफाईड करायचं, त्याचं मिसल बनवायचं आणि मग ते डायजेस्ट होणार. ओके सो डायरेक्ट रोल बाईलचा नाही. सो बाईल येणार एक आपलं. सेकंड पँक्रियाटिक ज्यूसेस, पँक्रियाटिक ज्यूसेसमध्ये एक ज्यूस असतो आपला पँक्रियाटिक लायपेज, म्हणजे हा हेल्प करतो इन द डायजेशन ऑफ फॅट्स. ओके सो हे येणार नाही. आपल्याला विचारलं जे हेल्प करत नाही, सो बाईल हेल्प करत नाही. त्यानंतर सकस एंटेरिकस ओके आणि गॅस्ट्रिक ज्यूसेस. ओके सो सकस एंटेरिकसमध्ये सुद्धा डायरेक्ट जे आहे सकस एंट्रिकस म्हणजे तुमचे इंटेस्टाइनल ज्यूसेस, याच्यात कुठल्याही पद्धतीचं लायपेज प्रेझेंट नाही आहे जे डायरेक्ट लिपिडला ब्रेकडाऊन करेल. ओके सो सकस एंट्रिकस कुड बी 1. आणि नेक्स्ट दिले गॅस्ट्रिक ज्यूसेस, गॅस्ट्रिक ज्यूसेसमध्ये लिपिड ब्रेकिंगसुद्धा आपल्याकडे प्रेझेंट असतात. ओके सो करेक्ट ऑप्शन येणार आपलं ऑप्शन नंबर सी, बाईल ज्यूस अँड द सकस एंट्रिकस. कोण रिलीज करतंय सकस एंट्रिकस, द क्रिप्स ऑफ लेबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चीफ सेल्स आर फाउंड इन, चीफ सेल्स आपल्याला कुठल्या रिजनमध्ये मिळतात, चीफ सेल्स आर फाउंड इन द स्टमक. कारण चीफ सेल्स काय सिक्रेट करत असतात, दे सिक्रेट्स पेप्सिनोजेन, आत्ताच आपण बघितलं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेनिन ॲक्ट्स ऑन
ओके, रेनिन कुठे रिलीज होतं? स्टमकमध्ये. बघा डिफरन्स आहे स्पेलिंगचा. काय विचारले तुम्हाला? रेनिन हे एक एन्झाईम आहे. जर ह्याच्यात एक एन काढून टाकलं तर इट वुड बिकम अ हॉर्मोन. ओके, पण आपल्याला इथं विचारलं एन्झाईम. आणि रेनिन हे कुणामध्ये प्रेझेंट असतं? हे चिल्ड्रन्समध्ये प्रेझेंट असतं, ज्यांच्यात हे मिल्क डायजेस्ट करतं. इट इज अ मिल्क डायजेस्टिंग एन्झाईम. ओके, आणि मिल्कमधलं कुठलं प्रोटीन डायजेस्ट करतं? हे केझिन प्रोटीन डायजेस्ट करतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डायजेशन ऑफ सम कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स बाय द ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया अकर्स इन. ओके, बॅक्टेरियाच्या हेल्पने कुठल्या एरियामध्ये आपण काही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं डायजेशन करत असतो? सो बघा, बॅक्टेरिया मेजरली आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. सो काही जे उरलेले कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स आहेत त्यांचं डायजेशन आपण कुठे करत असतो? इन टू द इंटेस्टाईन. त्यानंतर नेक्स्ट बघा, टाईप 1 आपल्याला इंटेस्टिनल ज्यूस शोधायचा आहे. असा एक इंटेस्टिनल ज्यूस जो पॅन्क्रियाटिक ज्यूसवर काम करतो आणि त्याच्यामुळे डायजेशन होते. ओके, सो बघा यापैकी कुठला जो आहे तो इंटेस्टिनल ज्यूस आहे? एंटेरोकायनेस अँड डायपेप्टिडेज हे दोघी इंटेस्टिनल ज्यूसेस आहेत, त्यामुळे ऑप्शन हे येणार नाही, हे येणार नाही. पेप्सिन हे आपल्याला स्टमकमध्ये मिळतं, दॅट इज अ गॅस्ट्रिक ज्यूस. त्यानंतर न्यूक्लियस पॅन्क्रियाटिक ज्यूसेस आहेत. ओके, सो यापैकी एंटेरोक्रायनेस, येस इट वर्क्स ऑन ट्रिप्सिन. डायपेप्टिडेज जे आहे हे कायमोट्रॅप्सिनवर काम करत, कायमोट्रिप्सिनोजेनवर काम करत नाही. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज बी. एंटेरोकायनेस हे ट्रिप्सिनोजेनवर काम करतं आणि ट्रिप्सिनोजेन फायनली प्रोटिओजस अँड प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करतं. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट, द इंट्रेन्सिक फॅक्टर इसेन्शियल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12. विटॅमिन B12 ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सेल्स कुठल्या आहेत? पॅरायटल सेल्स. जर स्टमकमध्ये पॅरायटल सेल्स असतील स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तर विटॅमिन B12चं ॲब्झॉर्प्शन इझिली होऊ शकेल. नेक्स्ट बघा, आपल्याला विचारले की बकल कॅव्हिटीमध्ये जेव्हा आपला फूड असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? स्टमकमध्ये असतो त्यावेळेस काय म्हणणार, आणि इंटेस्टाईनमध्ये असतो त्यावेळेस काय म्हणणार? बघा, सो ज्यावेळेस आपलं फूड हे बकल कॅव्हिटीमध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो? बोलस. सो ऑप्शन बी किंवा सी असणार. ओके, सलायवा मिक्स झाल्यानंतर आपण त्याला बोलस म्हणतो. त्यानंतर ज्यावेळेस हे फूड आपलं याच्यात जातं, स्टमकमध्ये जातं, त्यावेळेस आपण याला काय म्हणतो? स्टमकमध्ये गेल्यानंतर आपण याला काईम असं म्हणतो. ओके, आणि लार्ज स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर याला आपण काईल म्हणतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, HCl in gastric juice helps in the following function except. ओके, HCl कुठले फंक्शन करतं आणि कुठलं फंक्शन करत नाही? सो येस, HClची जी कंडिशन असते ती ॲसिडिक असते, म्हणजे ते फूडला ॲसिडिक बनवतं. त्यानंतर स्टॉप द ॲक्शन ऑफ सलायवरी अमायलेज. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की सलायवरी अमायलेजची ॲक्शन जी आहे ती HClच्या pHमुळे स्टॉप होते. सो हे सुद्धा HCl परफॉर्म करतं आणि याच्यामुळेच काय होतं, जो आपला पेप्सिनोजोन आहे, इनॲक्टिव्ह फॉर्म आहे पेप्सिनचा, तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे पेप्सिनमध्ये कन्वर्ट होतो आणि मग फायनली प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतो. पण लास्ट ऑप्शन दिलं इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स हे HCl नाही करत. फॅट्स इमल्सिफिकेशन हे कोण करतं? बाईल ज्यूस करतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स लाईक इंडोल्स, कॅटोल. ओके, हे कुठल्या पार्टमध्ये होतात? बघा, ज्यावेळेस काही प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स हे डायजेस्ट व्हायचे राहतात ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट होतात विथ द हेल्प ऑफ सम बॅक्टेरिया, आणि त्यावेळेस मग ते इंडोल्स, कॅटोल किंवा H2S असे गॅसेससुद्धा प्रोड्यूस करतात. सो करेक्ट ऑप्शन जे आहे दॅट इज द लार्ज इंटेस्टाईन. नेक्स्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आपल्याला, रिगायडिटेशन टेक्स प्लेस ड्यू टू द रिव्हर्स स्पॅमोडिक पेरिस्टाल्सिस. म्हणजे काय की ज्यावेळेस अन्न उलट आपल्या तोंडामध्ये येतं ते कशामुळे येतं? रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. जातं आहे ते पेरिस्टाल्सिसने जाणार आणि वरती येते ते रिव्हर्स पेरिस्टाल्सिसने येणार. सो दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. त्यानंतर स्टेटमेंट टू, थिक मस्क्युलर वॉल्स ऑफ इंटेस्टाईन हेल्प्स इन चर्निंग अँड मिक्सिंग ऑफ फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूसेस. बघा, थिक मस्क्युलर वॉल्स ऑफ स्टमक, नॉट इंटेस्टाईन. ओके, कारण स्टमकमध्ये काय रिलीज होतात? गॅस्ट्रिक ज्यूसेस रिलीज होतात. सो करेक्ट ऑप्शन जे आहे दॅट इज स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. ओके, आणि लास्ट क्वेश्चन बघा आपला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूसेस. यापैकी कुठला पॅन्क्रियाटिक ज्यूसचा कंपोनंट नाही? सो पॅन्क्रियाटिक ज्यूसेसमध्ये ट्रिप्सिनोजेन आहे, कायमोट्रिप्सिनोजेन आहे, न्यूक्लियसेस सुद्धा आहे, फक्त काय प्रेझेंट नाही आहे? डायपेप्टिडेज प्रेझेंट नाही आहे. डायपेप्टिडेज जो आहे हा आपला इंटेस्टिनल ज्यूस आहे, दॅट इज सकस एंटेरिकस. ओके, ॲब्झॉर्प्शन ॲसिम्युलेशनवर काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे, डिफिकेशन इज
is an involuntary process that takes place through anal opening guarded by sphincter. ओके, डिफिकेशन ही एक वॉलेंटरी प्रोसेस आहे, कारण तो जो स्पिंक्टर आहे जिथून इजेक्शन होतं दॅट स्पिंक्टर इज अंडर आर कंट्रोल. सो इन्स्टेड ऑफ इनवॉलेंटरी हे वॉलेंटरी प्रोसेस आहे. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. ओके, त्यानंतर बघा, distension of rectum stimulates pressure sensitive receptors that initiate the neural reflex of ejection. बरोबर आहे. प्रेशर सेन्सिटिव्ह रिसेप्टर्स जे असतात त्यामुळेच काय होतं की तो जो स्पिंक्टर आहे तो इनिशिएट होतो. ओके, म्हणजे जो इजेशनचा जो प्रोसेस आहे तो इनिशिएट होतो. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. मग स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रॉम the following select incorrect statement with reference to absorption of nutrient substance in human alimentary canal. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. अल्कोहोल ॲस्प्रिन ॲब्झॉर्ब्ड इन स्टमक. यस, जर बुक रीड केली असेल तर अल्कोहोलचं ॲब्झॉर्प्शन स्टमकमध्ये होतं. त्यानंतर मोनोसॅकराइड्स अमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड इन स्मॉल इंटेस्टाईन ॲज वेल ॲज लार्ज इंटेस्टाईन. बघा, मोनोसॅकराइड्स किंवा अमिनो ॲसिड्स हे फक्त स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतात, लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. सो दिस कुड बी द इनकरेक्ट स्टेटमेंट. तरी आपण पुढचे रीड करू. बघा, विटॅमिन बी अँड सी आर ॲब्झॉर्ब्ड इन ब्लड कॅपिलरीज. ओके, ॲब्झॉर्ब्ड इन ब्लड कॅपिलरीज अँड इंटेस्टिनल विलाय. बरोबर आहे स्टेटमेंट. अँड विटॅमिन ए अँड विटॅमिन डी हे कशात ॲब्झॉर्ब होतात? लॅक्टियल्समध्ये. सो जे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे दॅट इज स्टेटमेंट बी. मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड हे कुठल्या रिजनमध्ये होतं? ओके, कोलॉनमध्ये तर ॲब्झॉर्प्शन होत नाही कारण इट इज पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये डायजेशन होतं. सो करेक्ट ऑप्शन इज स्मॉल इंटेस्टाईन. नेक्स्ट, ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस. आताच आपण एक स्टेटमेंट बघितलं की अल्कोहोलचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते कुठल्या एरियामध्ये होत असतं? इट इज इन स्टमक. ओके, डिसऑर्डरवर एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. विच वन ऑफ द फॉलोइंग डिसऑर्डर द डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड स्टॉप्स ड्यू टू ॲट्रॉफी ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, कुठल्या डिसऑर्डरमध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्सची ॲट्रॉफी होते? बघा, ऑप्शन्स आपल्याला दिलेत मॅरास्मस, क्वॉशिओरकर, जॉन्डिस अँड डायरिया. तर क्वॉशिओरकर हा आपला एक एनर्जी मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ओके, याच्यात डायजेस्टिव्ह ग्लँडची ॲट्रॉफी होत नाही. जॉन्डिसमध्ये सुद्धा अशी कुठली कंडिशन किंवा सिम्पटम आपल्याला दिसत नाही, पण मॅरेसमसमध्ये आपल्याला डायजेस्टिव्ह ग्लँडची ॲट्रॉफी आढळून येते. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, सो इथं या चॅप्टर्सचे क्वेश्चन जे आहेत काही इम्पॉर्टंट क्वेश्चन ते आपले सॉल्व्ह करून झालेत. असे CETचे बाकी चॅप्टर्सचे सुद्धा क्वेश्चन आपण रेग्युलर बेसिसवर सॉल्व्ह करणार आहोत. ओके, काही डाऊट असतील तर तुम्ही खाली विचारू शकता किंवा तुम्हाला एक नंबर तिथे येत असेल त्यावरही तुम्ही बाकी इतर डाऊटसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.